श्रीराम. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर, म्हटलं तर वेगळ्या, आणि तसा हा अत्यंत पारंपरिक असा विषय आहे. आणि आपण फार भाग्यवान आहोत, कारण ज्ञान आणि विज्ञान याचा फार मोठा खजिना आपल्याला बीजरूपाने वारसा हक्काने मिळालेला आहे आणि तो आपल्या धर्माशी निगडीत केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर असं लक्षात येईल की अखिल भारतवर्ष जे आहे त्या भारतवर्षाच्या संस्कृतीमध्ये एक प्रकारचा सारखेपणा आपल्याला दिसतो आणि या सारखेपणाच्या धाग्या हा परंपरेने गोला गेलेला आहे. आपल्याकडे कालगणना जी केलेली आहे त्या कालगणनेच्या 9 प्रकारांनी वेगवेगळ्या लोकांनी कालगणना केलेली आहे. आणि ही कालगणना अशी केलेली आहे की अगदी निमिषापासून तर म्हणजे माणसाच्या पापणीची उघडझाप जेवढी होते त्या कालखंडाला निमिष असं म्हणतात. तिथपासून परब्रह्माच्या काळापर्यंत, त्याच्या आयुष्यापर्यंत, ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंतची कालगणना आपल्याला केलेली दिसते. आणि ही कालगणना कशी केली आहे माहीत असलेल्यापासून फ्रॉम नोन टू अननोन ज्याला म्हणतात, की आपल्याला आपलं मानुषी वर्ष हे माहिती आहे. या मानुषी वर्षापासच्या किती पटीने ब्रह्मदेवाचं एक दिवस असतो किंवा किती पटीने त्याचं आयुष्य असतं याची कालगणना या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याची युगांमध्ये आपल्याला त्याची कोष्टकं आपल्याला मिळतात. हे आज सांगायचं वेगळं कारण असं की ब्रह्मदेव ही ब्रह्मलोक आणि ब्रह्मदेव ही जी संकल्पना आहे ही संकल्पना फार विस्तृत आहे, फार सूक्ष्म आहे. आणि त्या ठिकाणी होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी लागणारा काळ, म्हणजे ज्याला ब्रह्मदेवाचा एक दिवस असं म्हणतो. आपला एक दिवस आपल्याला माहिती आहे की एक रात्र, एक दिवस, एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो काळ आहे त्याच्यात दिवसाचा आणि अंधार दोन्ही पण येतं. हा जो कालखंड आहे या कालखंडाला आपण एक दिवस असं म्हणतो. तसंच परब्रह्माचा हा जो आहे दिवस, या परब्रह्माच्या दिवसामध्ये मानवी वर्ष किती येतात तर त्याचं कोष्टक असं आहे की 43 लक्ष आणि 20,000 या मानवी वर्षांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. दिवसा आपण काय करत असतो की दिवसा आपण काम करीत असतो, आपल्या कामामध्ये आपण मग्न असतो आणि रात्र ही आपली विश्रांतीची वेळ असते. तसंच ब्रह्मदेवाचा सुद्धा 23,20,000 वर्षांचा मानवी वर्षांचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी त्याची रात्र असते. असं गणित आणि असं कोष्टक कालविद जे लोक आहेत त्यांनी पंचांगामध्ये मांडलेलं आहे. आता दिवसा हा ब्रह्मदेव काय करतो तर दिवसा जसे आपण अनेक कामं करतो तसा ब्रह्मदेव सुद्धा त्याच्या दिवसात तो विश्वनिर्मितीची क्रिया करीत असतो. विश्वनिर्मिती म्हणजे सृष्टी निर्मितीची क्रिया करीत असतो. आणि रात्री तो विश्रांती घेतो. त्यावेळेला तो मनामध्ये आज आपण काय केलं आणि नंतर आपल्याला काय करायचं ह्याचा जसा आपण विचार करतो तसाच तो सुद्धा विश्रांतीच्या वेळात किंवा रात्रीच्या वेळामध्ये त्याचा जो पहिला प्रहर सुरू होतो दिवसाचा त्या काळामध्ये सुद्धा तो काय करत असतो तर तो नवीन सृष्टीचा आराखडा करीत असतो. जसं शाळा संपल्यानंतर शिक्षक लोक आपलं टाइम टेबल तयार करतात, ते करीत असताना ते काय करत असतात तर मागच्याच वर्षाचं जे टाइम टेबल आहे ते घेऊन त्याप्रमाणे ते पुढचं टाइम टेबल आखत असतात. तसंच ब्रह्मदेव सुद्धा आधीच्या दिवसामध्ये आपण काय केलेलं आहे आणि आता आपल्याला तसंच पुढे काय करायचं आहे याचा तो अंदाज घेऊन काय करत असतो तो सृष्टीची रचना करीत असतो. आणि यामुळे वेद आणि उपनिषदांनी ज्या वेळेला सृष्टीच्या निर्मितीची कथा सांगितलेली आहे त्यावेळेला त्यांनी पहिला हा भाग असं सांगताना सुरुवातच त्यांनी अशी केलेली आहे की महाप्रलयानंतर ब्रह्मदेवानी तप केलं आणि तप केलं याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांनी विचार केला, त्याचा आराखडा तयार केला आणि त्यानंतर पूर्वीप्रमाणेच म्हणजे आधी जशी सृष्टीची निर्मिती केली होती त्याचप्रमाणे त्यांनी पुन्हा सृष्टी निर्मितीला सुरुवात केली. आता ही जी सृष्टी निर्मितीची प्रक्रिया आहे, नुसती क्रिया नाही आहे, ही प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया म्हणजेच आपण ज्याला
विज्ञान म्हणतो ते विज्ञान, पण हे विज्ञान कसं आहे, ही नुसती भौतिकशास्त्र नाही आहेत, तर ही अधिभौतिक शास्त्र आहे. म्हणजे हे सगळं भौतिक जगत निर्मिती होण्यापूर्वीची जे शास्त्र किंवा जे विज्ञान आहे ते अधिभौतिक विज्ञान आहे. आणि या अधिभौतिक विज्ञानाला सृष्टींनी सत म्हटलेलं आहे, त्याला त्यांनी ज्ञान असं म्हटलेलं आहे. सांगायचं कारण असं की प्रलयानंतरची शांतता ही परब्रह्म्याची जी स्थिती असते ती स्थितीजन्य, म्हणजे एक शांत स्थिती अशी जी असते की ज्या वेळेला काहीच हालचाल नाही. आणि ती कशी असते तर तिला काही गुण नसतात, त्याला काही आकार नसतो, त्याला काही शब्द नसतात. अशी ही जी स्थिती असते त्या स्थितीला, निःशब्द अवस्थेला त्यांनी तिथून त्यांनी सुरुवात केलेली आहे की मानवी वर्षाच्या दृष्टीने हा जो निःशब्दतेचा काळ आहे हा सुद्धा लक्षावधी वर्षाचा असतो. आणि त्यानंतर काय होतं की खूप वेळ एका स्थितीत कोणीही राहू शकत नाही, त्यामुळे ती जी स्थिती असते ती हळूहळू तिच्यामध्ये बदल होत जातो. आणि त्या स्थितीमध्ये सूक्ष्मपणे स्पंदन सुरू होतात आणि सुप्त शक्ती जी आहे ती अगदी हळूहळू जागृत होऊ लागते. हिचं हे जे जागृत होणं आहे हिलाच आदिती असं म्हटलेलं आहे की तिची जागणी म्हणजे तिची जागृत होण्याची किंवा क्रिया करण्याची स्थिती जी आहे ती सुप्त शक्ती जी आहे ती. आता ही जी जागृत होते तीच पराशक्ती आहे. आणि ह्या पुढे कालांतराने काय होतं की ती अधिक जागृत होते आणि जशी ती जागृत होते तशी तिच्यामध्ये हळूहळू हालचाली निर्माण व्हायला लागतात. त्या हालचालींचे तरंग असतात, हळूहळू त्याचे तरंग निर्माण होत जातात. आणि त्या तरंगांच्या मागच्या भागामध्ये याचा आपण गायत्रीच्या वेळेचं ज्या वेळेला गायत्री मंत्रावर विचार केला होता त्यावेळेला आपण हा थोडासा विचार बघितलेला होता. आता तिचं हे जागं होणं हे सांगायचं कारण असं की तिचं हे जागं होणं म्हणजेच गायत्री, तिचंच दुसरं नाव गायत्री असं आहे. आणि ह्या गायत्रीचा जो विचार केला होता त्या गायत्रीतून पहिल्यांदा 3 शक्ती निर्माण होतात आणि त्या 3 शक्तींमधून 9 शक्ती अशा निर्माण होतात. तर काय होतं की जशी हालचाल झाल्यानंतर त्याच्यात गती निर्माण होते. गती निर्माण झाली की आपोआपच जिथे गती असते तिथे उष्णता असते, ज्या ठिकाणी उष्णता असते तिथे हळूहळू आपल्याला प्रकाश हा सुप्तपणे त्या ठिकाणी असतो, तो प्रकाशही हळूहळू तेजस्वी व्हायला लागतो. आणि म्हणून या गायत्रीतून ज्या शक्ती निर्माण झालेल्या आहेत त्याच्यात पहिली जी शक्ती आहे ती तेज ही शक्ती आहे, जी आपण म्हणतो की सृष्टी निर्माण झाल्यानंतर खूप मोठा जो प्रकाश निर्माण झाला आणि त्याच्यानंतर मोठा स्फोट आपल्याला ऐकायला आला. ही म्हणजे आपल्याला ऐकायला आला म्हणजे त्या काळी जे लोक असतील त्यांना तो जाणवला, ऐकायला आला. त्या काळी लोकही नव्हते पण त्यांनी ती कल्पना केली की यानंतर असं झालेलं आहे. आणि ती हे जे तेज आहे हे तेज निर्माण होतं. त्यानंतर त्या तेजामध्ये सुद्धा प्राण निर्माण होतो, गती निर्माण होते. गती हे वायूचं कार्य आहे, यातून वायू निर्माण होतो. आणि या तेज आणि वायू यांच्यातून वरुण ही शक्ती निर्माण होते. वरुण म्हणजे आप, आणि ही शक्ती थोडी सौम्य व्हायला लागते. त्यानंतर यातून यम म्हणजे काळ निर्माण होतो. त्यानंतरची शक्ती जी आहे त्याला पुषण असं म्हणतात. पुषण म्हणजे हे आपण सूर्याला पण नाव देतो, जसा आदि सूर्य किंवा आदिशक्ती जी आहे, आदि परब्रह्म जे आहे त्याला देखील पुषण असं म्हणतात. ही पोषण शक्ती आहे. त्यानंतर त्याच्यामधली क्रियाशीलता अधिक गतिमान होत जाते आणि याला त्याचे जे तरंग आहेत, जी गती निर्माण होते त्या क्रियाशीलतेला नाग असं म्हणतात. ती नागशक्ती निर्माण होते. हीच कुंडलिनी किंवा विश्वशक्ती म्हणून ती मानली जाते. आता या ज्या सगळ्या शक्ती आहेत या शक्तींची धारणा जी करायची असते ती धारणा करणारा जो आहे तो ईश आहे आणि ईश ही शक्ती निर्माण होते. आता ह्या ज्या सगळ्या 9 शक्ती आहेत म्हणजे तेज, प्राण, वायू, वरुण, सोम, यम, पुषण, नाग, ईश
या ज्या सगळ्या शक्ती आहेत याचं आपल्याला ज्ञान व्हावं, ह्याच्यासाठी ज्या वेळेला आपल्याकडे मुलांची मुंज केली जाते त्यावेळेला त्याच्या गळ्यात जे जांभं घातलं जातं त्या जांभ्याला 3 पदर असतात आणि त्या प्रत्येक 3 पदरामध्ये या गाठी घातलेल्या असतात आणि ह्या शक्ती तुझ्याजवळही आहेत. जे पिंडी ब्रह्मांडी आहे ते पिंडीही म्हणजे जे विश्वामध्ये आहे ते तुझ्यामध्येही आहे, हे त्या ठिकाणी समंत्रक असा उपदेश त्याला सांगितला जातो आणि ती सांगितली जाते. आता ह्या 9 शक्ती या सृष्टीरचनेची बीजं आहेत आणि ही बीजं अशा पद्धतीने म्हणजे धर्माच्या माध्यमातून आपल्यामध्ये आलेली आहे. जो धारणा करतो तो धर्म ती आपल्यापर्यंत या अशा पद्धतीने आलेली आहेत. आता एक एक शक्तीचं प्रगटीकरण जेव्हा हे होत गेलेलं आहे म्हणजे पहिल्यांदी तिचं हौस जागृत होणं, त्याच्यानंतर त्याच्यातून उष्णता, गती, प्रकाश हे सगळं निर्माण होत गेलं. या सगळ्या गोष्टींना प्रदीर्घ काळ हा जावा लागलेला आहे. ही प्रक्रिया अतिशय सुप्त स्वरूपाची असते आणि पुढे परब्रह्म्याची ही जी शक्ती आहे या शक्तीतूनच पंचतन्मात्रा या निर्माण झाल्या आहेत. तन म्हणजे त्याच्या, मात्रा म्हणजे अगदी सूक्ष्म जो अंश आहे त्याला मात्रा असं म्हटलेलं आहे की तेजाची मात्रा, वायूची मात्रा आणि ह्या सगळ्या सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा या रूपातून रूपापासूनच नंतर 3 गुण निर्माण झालेले आहेत. आपल्याला ते अगदी पूर्णपणे माहिती आहेत की सत्व, रज आणि तम याची चर्चा गीतेमध्येही केलेली आहे, याची चर्चा सर्व आध्यात्मिक ग्रंथांमध्येही केलेली आहे, पण आपण हा त्याच्या आधीचा भाग बघितलेला आहे. आणि ही पंचमहाभूतं आणि त्याचं पंचीकरण तर समर्थांनी फारच सुंदर सांगितलेलं आहे. या पंचतन्मात्रा त्यांचं पंचीकरण आणि त्यानंतर हे त्रिगुण, या त्रिगुणातून सर्व नाम रूपात्मक सगळं जग जे आहे हे निर्माण झालेलं आहे. अष्टधा या अष्टधा म्हणजे 5 पंचमहाभूत आणि 3 शक्ती. शक्ती म्हणण्यापेक्षा गुण म्हणायचं त्याला, गुणक्षोभिणी. सत्व, रजतम ही 3 गुण अशा या 8 गोष्टींमुळे या 8 गोष्टी ज्या आहेत त्यांना अष्टधा प्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि ही अष्टधा प्रकृती म्हणजेच अष्टभुजा आपली जी आदिशक्ती आहे तिचे 8 हात दाखवतात कारण ती अष्टधा प्रकृती आहे. म्हणून पंचमहाभूतांचं आणि अष्टधा प्रकृतींचं अवतरण सुद्धा आपल्याला जितकं स्पष्ट आत्ता जाणवतं आहे किंवा वाटतं आहे किंवा आपण अनुभव घेतोय तितकं स्पष्ट त्यावेळेला ते नव्हतं. ते अत्यंत सूक्ष्मामध्ये असं होतं आणि त्यामुळे या सूक्ष्मातल्या अवतरणाला परमेश्वराची अपरा म्हणजे जी दिसू शकत नाही अगदी पलीकडची खूप दूरची अशी जी शक्ती आहे ती मानलेली आहे. अध्यात्म विज्ञान जे आहे त्या अध्यात्म विज्ञान याच्या पारिभाषिक भाषेमध्ये त्याला अपराशक्ती असं नाम आहे. पारिभाषिक शब्द याला टर्मिनॉलॉजी, प्रत्येक विषयाची जी टर्मिनॉलॉजी असते त्याची ती विशेष नावं असतात, त्या नावांना पारिभाषिक शब्द असं म्हटलेलं आहे. यातूनच पुढे या शक्तींच्या आपसामध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया होतात. याचं फार सुरेख एक उदाहरण द्यायचं झालं ना तर आपण नर्तनाचं उदाहरण देऊ शकतो की नर्तन करत असताना ज्या नर्तिका असतात त्या एक पहिल्यांदी पुढे येते, त्याच्यानंतर हळूहळू एक करून त्या अवतीर्ण होतात आणि त्यांचं स्वतःभोवती गोल फिरणं, त्याच्यातून त्या नर्तिका जवळ जाणं, दूर जाणं, त्याच्यामध्ये असलेलं आकर्षण आणि विकर्षण हे अशा प्रकारचं नर्तन या सगळ्या अष्टधा प्रकृतीमध्ये हळूहळू निर्माण होत जातं आणि नंतर तिचं एक प्रगटीकरण, जसं नर्तिका या सगळ्या त्यांच्या क्रियातून एक आपल्याला कथा सांगत असतात तसंच या नर्तिकातून नामरूपात्मक जग हे निर्माण होत जातं आणि त्याच्यामध्ये विविधता जरी दिसत असली तरी सर्व विश्वाचं मूलद्रव्य हे एकच असतं हे आपल्याला या ठिकाणी जाणवत असतं. आता हे विश्वाचं जसं एकच कसं असतं हे जर सांगायचं झालं तर हे जे वडाचं म्हणा किंवा कुठल्याही वृक्षाचं एखादं बीज असतं, हे बीज कसं असतं की त्याच्यामध्ये सुप्त अशी झोपलेली अशी एक शक्ती असते आणि ज्या वेळेला तिला खत पाणी मिळतं, ती जमिनीमध्ये जाते, तिला व्यवस्थित पाणी मिळतं, त्यावेळेला त्या बीजातून अंकुर फुटतो आणि त्या अंकुरालाच एक बाजू ही
प्रकाशाकडे जाते आणि एक बाजू ही भूमीचं थर फोडत फोडत ती जमिनीकडे जाऊन त्या पृथ्वीतून ती जसं आपला अन्न शोषून घेते, तसंच एक तत्व हे नामरूपात्मक होतं आणि दुसरं तत्व हे ईश्वरापर्यंत तिथे घट्ट धरून ठेवलेलं त्याचं जे मूळ असतं त्या ठिकाणी असतं आणि दोन्ही ठिकाणी त्याची पोषणक्रिया ही चालू असते. एकाच बीचं रूपांतर हे मुळामध्ये होतं, खोडांमध्ये होतं, फांद्यांमध्ये होतं, पानांमध्ये होतं आणि पानाचं रूपांतर हे फुलामध्ये होतं. आपण म्हणतो ना की फ्लावर इज ए मॉडिफाईड लीफ, तसं त्याचं जे रूपांतर आहे ते फुलामध्ये होतं. मग फुलाचं काय होतं तर फुलाचं रूपांतर त्याच्यात अनेक क्रिया प्रक्रिया होऊन त्याचं पुन्हा रूपांतर फळामध्ये होतं. या फळामधला जो सत्व जे आहे, सगळे जे गुण आहेत ते पुन्हा त्या फळाच्या बीजामध्ये, त्या फळाच्या पोटामध्ये अशा त्या निर्माण होतात आणि मग त्या फुलातच फळ आणि फळातच बीज जन्मतं. तेव्हा हे जे बीज असतं ह्याच्यामध्ये बीज, बी म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्म घेणं, पुन्हा जन्म घेण्याची क्षमता ही त्या बीजामध्ये असते. याचं वर्णन जे आहे हे आपल्याला गीतेमध्ये ऊर्ध्व मूल मध शाख असा विश्वाचा जो वृक्ष आहे त्या विश्वाच्या वृक्षाच्या ठिकाणी त्याचं रूपक किंवा आपल्याला वर्णन आपल्याला दिसतं. असा हा ऊर्ध्व मूल मध शाख हा विश्वाचा वृक्ष आहे आणि स्थळ काळाप्रमाणे मूलद्रव्यामध्ये आवश्यक ते बदल करून या सर्व विश्वाची गुणकर्म विभागशः अशी गुणकर्म विभागशः मी सृष्टीची रचना केली आहे असं जे आपल्याला कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ हा आहे की ज्याला पुढे जे कार्य करायचं आहे त्याप्रमाणे त्याच्या पेशींमध्ये किंवा त्याच्या मूळ रूपामध्ये त्या कार्याला आवश्यक असे बदल हे होत असतात. हे बदल आपणही अनुभवू शकतो विश्वामध्ये, समाजामध्ये, हे ऑफिसमध्ये, काय कुठेही तुम्ही गेलात तरी देखील आपल्याला गुणकर्म विभागशः ही रचना दिसते. अगदी मुंग्यांचं वारूळ बघितलं किंवा मधमाशांचं पोळं बघितलं तरी देखील त्यांचं घर निर्माण करणाऱ्या मधमाशा वेगळ्या असतात. जननक्रिया करून मधमाशांना जन्म देणाऱ्या नवीन पिढी निर्माण करणारी राणी माशी वेगळी असते. त्याचप्रमाणे दूर जाऊन मध गोळा करून आणणाऱ्या वेगळ्या असतात. मधाचं रूपांतर त्यांनी आणलेल्या मूलद्रव्याचं रूपांतर मधामध्ये करणाऱ्या या मधमाशा वेगळ्या असतात. याप्रमाणे कामकरी मधमाशा, बेबी नर्सिंग करणाऱ्या मधमाशा, असं जसं प्रत्येक कम्युनिटीमध्ये या गोष्टी गुणकर्म विभागशः असतात. आपल्या शरीरातही त्या असतात. त्याप्रमाणे एका पेशीपासून जसा आपला हा देह झाला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपले डोळे, नाक, कान, प्रत्येक केस जरी केस असला तरी त्याचं कार्य वेगळं असल्यामुळे, प्रत्येक कार्य वेगळं असल्यामुळे त्याची रचना त्या पद्धतीने केलेली आहे आपल्या अवयवांची. ही गुणकर्म विभागशः असंच विश्व हे निर्माण झालेलं आहे. कारण पिंडी ते ब्रह्मांडी हाही एक आपला नियम आहे की जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये, म्हणजे आपल्यामध्ये, व्यक्तीमध्ये, छोट्यातल्या छोट्या पेशीमध्ये त्याच गोष्टी असतात. म्हणून ही सृष्टी क्रमाक्रमाने ही उत्क्रांत होत गेलेली आहे. या क्रमाने उत्क्रांत हळूहळू त्याच्यात हे बदल कसे झाले तर हळूहळू झालेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये यालाच क्रमविकास असं म्हणतात. या क्रमविकासाचा जो आहे किंवा क्रमविकासाचा प्रत्येक टप्पा हा हजारो मानुषी वर्षांचा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण जसं दिसतोय हे एवढं होण्यासाठी लक्षाविधी वर्ष, हजारो वर्ष ही लागलेली आहे. डार्विननी जो सिद्धांत मांडलेला आहे की एका पेशीपासून हळूहळू बदल होत होत माणसापर्यंत बदल झाला, ते पाठीचा कणा असलेले, पाठीचा कणा नसलेले वगैरे वगैरे त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. तर हे जे बदल आहेत हे बदल होत असताना फार प्रदीर्घ वर्षांचा काळ हा जावा लागला. अनेक मानुषी वर्ष याच्यामध्ये जावी लागली. हीच गोष्ट बायबलमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. बायबलमध्ये कशा पद्धतीने सांगितली आहे की परमेश्वराने म्हटले प्रकाश व्हावा आणि प्रकाश झाला. परमेश्वराने म्हटले की पाणी व्हावे आणि पाणी झाले. याप्रमाणे बायबलमध्ये सांगितलेलं आहे. परंतु ही गोष्ट क्षणार्धात झालेली नाही आहे. आपली अनेक मानुषी वर्ष म्हणजे परमेश्वराचा एक क्षण असं हे कोष्टक आहे.
आणि हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. जीव, जगत आणि जगन्नाथ याचा विचार सर्व धर्मग्रंथांमध्ये केलेला आहे. वेद उपनिषदांपासून गुरुचरित्र, दासबोध, सप्तशती या सर्वच धर्मग्रंथांच्या मध्ये आणि शास्त्रांमध्ये, धर्मग्रंथात केलेला आहे ना, तसाच वेगळ्या वेगळ्या शास्त्रांमध्ये केलं आहे. किंबहुना हे जे जग कसं निर्माण झालं याचं कुतूहलापोटीच आपण एक एक सत आणि ऋत शोधत जातो. हे जे ऋत शोधत जातो, हा बदल जो शोधत जातो की गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागलेला आहे, पृथ्वी कशी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय, या सगळ्या हा सगळा शोध म्हणजेच काय आहे तर म्हणजेच हे भौतिकशास्त्र आहे, म्हणजेच हे खगोलशास्त्र आहे, म्हणजेच हे भूगोलशास्त्र आहे. हे एक एक शास्त्र आपण कुतूहल किंवा जिज्ञासेपोटी आपल्याला जे ज्ञात आहे त्यातून जे ज्ञात नाही आहे ते शोधायचा, त्याचा मागोवा घ्यायचा आपण प्रयत्न करीत असतो. की बायोलॉजी म्हणजे वनस्पतीशास्त्र जरी असलं तरी अगदी एकपेशीय किंवा शेवाळ्यापासून तर मोठ्या वृक्षांपर्यंत कशी उत्क्रांती किंवा प्रगती होत गेली, ॲमिबापासून तर माणसापर्यंतचा जीव कसा निर्माण होत गेला, याला कित्येक वर्ष अशी निर्माण झाली, हा शोध कसा कसा झाला, हे आपण बघत असतो. आणि यातूनच सगळी शास्त्र ही निर्माण झालेली आहे. या भौतिकशास्त्रांच्याही आधीचं जे शास्त्र आहे त्याला अधिभौतिक शास्त्र असे म्हणतात. त्याच्याही आधीचं जे शास्त्र आहे त्याला अतिभौतिक शास्त्र असं म्हणतात. प्रगट जगत आणि अप्रगट जगतामध्ये, सूक्ष्म जगतामध्ये ज्या सूक्ष्म गोष्टी घडत असतात त्याचा विचार आज क्वांटम फिजिक्स याचा धांडोळा घेत असतो. ज्या मानाने आपल्याला म्हणजे आज शास्त्रज्ञ असं सांगतात की आपल्याला जे प्रत्यक्ष जग दिसतंय त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठं, अत्यंत विशाल, अत्यंत मोठं असं विश्व हे अदृश्य किंवा अदृश्यात आणि अदृष्टात आहे, सूक्ष्मातली सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे. आणि त्याच्याबद्दल आहे हे सर्व जग आहे हे एकाच पदार्थाचं बनलेलं आहे आणि त्या पदार्थाला ते इथर असे म्हणतात. या इथरलाच आपण शक्ती असं म्हणतो. आणि याचा अर्थ आपल्याकडे शक्ती असाच होतो. थर म्हणजे लेयर्स. या शक्तींचे आपल्याभोवती अशा प्रचंड शक्तींचे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्या सूक्ष्म अशा शक्तींची वलय, तरंग किंवा थर हे आपल्याभोवती अनेक दूरपर्यंत पसरलेले आहेत. आणि आपल्या ऋषीमुनींनी हे आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पहिली जी आदिमाता गायत्री आहे हिची स्पंदनं जी आहेत त्या स्पंदन रूपातला काय म्हटलेलं आहे ते डिव्हाइन वेव्स असं म्हटलेलं आहे. आणि ते कुठे होतं तर चिदाकाश, आपल्याला जे आकाश, अवकाश वगैरे दिसतं त्याच्याही पलीकडे जो काही प्रांत आहे त्याला चिदाकाशात म्हटलेलं आहे. या शक्तीला हळूहळू सूक्ष्मामध्ये अवतीर्ण व्हायचं आहे. सूक्ष्मामधून ती सूक्ष्म आहे, तिचं सूक्ष्म रूप तिला प्रगट करायचं आहे, म्हणजे तिला स्थूलामध्ये अवतीर्ण व्हायचं आहे. आणि स्थूलामध्ये अवतीर्ण होत असताना तिच्या या सूक्ष्म आणि तरल रूपामध्ये अनेक बदल होत असतात, अनेक घडामोडी होत असतात. आणि या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी आणि त्याची जी रूपांतर आहेत ही रूपांतरं म्हणजेच विश्वनिर्मितीची किंवा नवनिर्मितीची प्रक्रिया ही असते. आणि यामध्ये अनेक बऱ्या वाईट अशा अवस्थांमधनं तिला जावं लागतं. याच्यातही अनेक प्रयोग या ठिकाणी होत असतात. आणि या घडामोडींच्या मागे जी ईश्वराची प्रचंड शक्ती असते त्या कार्यकारी शक्तीला चंडी, प्रचंड शक्ती, तिलाच चंडी असं म्हटलेलं आहे. आणि ही अशुभनाशिनी शक्ती आहे. ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तिला चांगल्या करायच्या आहेत, उत्तम करायच्या आहेत. आणि ती काय करत असते तर ते करत असताना अनेक घडामोडी ती करत असते. आणि म्हणूनच ह्या शक्तीला, कार्यकारी शक्तीला चंडी म्हटलेलं आहे. ही चंडिका किंवा ही चंडिका शक्ती जी आहे ती तिच्या आवश्यकतेप्रमाणे आणि तिच्या कार्याप्रमाणे तिला जो काही बदल हवा आहे किंवा जे काही करायचं आहे त्याप्रमाणे ती वेगळी रूपं धारण करते. या शक्तीला किंवा निर्मितीला जे सृजन करायचं आहे त्याच शक्तीला जे सृजन केलेलं आहे ते वाढवायचं आहे, म्हणजे त्याचं संवर्धन करायचं आहे. आणि संवर्धन केल्यानंतर त्याचं तिला रक्षणही करायचं आहे. आणि या ज्या रक्षण करायचं ज्या शक्ती आहेत
त्या शक्तीची इच्छाशक्ती जी आहे त्याला ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलेलं आहे. आणि कार्यशक्ती आहे तिला ब्रह्म्याची ब्रह्मिणी किंवा सरस्वती असं म्हटलेलं आहे. ब्रह्मणस्पतीची सरस्वती किंवा ब्रह्मचारिणी असं म्हटलेलं आहे. तीच माता दुर्गा आहे, तीच काली आहे, तीच चंडिका ही ज्या वेळेला हे कार्य करत असते आणि या घडामोडी करून एक स्थिती बेसूर लागलेला सुरामध्ये आणून जेव्हा ती स्थापन करत असते आणि ज्या वेळेला ती एक सूर लागल्यानंतर तिला त्याचा जो काही एक आनंद होतो, आल्हाद होतो, त्या आल्हादिनी शक्तीला लक्ष्मी किंवा माता असं म्हटलेलं आहे. हीच सरस्वती, हीच उमा, हीच एकच अदिती सगुण साकार ईश्वराची ही रूपं ही होतात. आणि ही जी प्रत्येक शक्ती आहे ही परब्रह्मेची अंश शक्ती आहे. या प्रत्येक शक्तीला स्वतःचं काय आहे तर त्या प्रत्येक शक्तीला स्वतःचं स्वातंत्र्य आहे, स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचं स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शक्तीच्या आपल्या आपल्या मर्यादा देखील असतात. कशा असतात आता तर जसं उदाहरणच द्यायचं झालं तर जसं अग्नी ही ऊर्जा किंवा एक शक्ती आहे. आपल्याला जे माहिती आहे त्याच्यापासून जे माहिती नाही ते आपल्याला बघायचं आहे म्हणून आपण अग्नीचं उदाहरण घेतो कारण तो सर्वांच्या परिचयाचा आहे. आता अग्नीची ही वेगळी वेगळी रूपं आहेत. आता या अग्नीपासून अग्नीवर आपण स्वयंपाक करतो, आपल्याला उष्णता मिळते. अग्नीच्या अनेक रूपांचा आपण अनेक प्रकारांनी उपयोग अनेक ठिकाणी करून घेतलेला आहे. परंतु तिला आपण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तिच्यामध्ये उष्णता आहे, प्रकाश द्यायची शक्ती आहे आणि दाहकता आहे. तर अग्नीची उष्णता आणि प्रकाश आहे त्याच्यावरून आपण अन्न शिजवतो. प्रकाश जी शक्ती आहे त्याच्यातून आपण आपलं कार्य करत असतो. आणि दाहक शक्ती जी आहे तिचा काही प्रमाणामध्ये आपण आपल्या चांगल्यासाठीही उपयोग करून घेतो, नको असलेल्या गोष्टी जाळून टाकण्यासाठीही, नाहीशा करण्यासाठीही आपण उपयोग करतो. आणि त्याचप्रमाणे संहार शक्तीसुद्धा त्या दाहकतेमध्ये आहे, त्याचा संहारही करता येतो. याप्रमाणे या एकाच शक्तीचा काळजीपूर्वक उपयोग जर आपण केला नाही तर आपल्याजवळ जो अग्नी आहे ती आग आणि तिचा वणवा होऊन केव्हाही संहार होऊ शकतो. म्हणून मित्रांनो या प्रत्येक शक्तीला समजून घेतलेलं आहे. आणि आपण नवरात्रीमध्ये जे सप्तशतीचा जो ग्रंथ वाचतो आणि त्या ग्रंथामध्ये ज्या चंडिकेचा पराक्रम त्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. पराक्रम एवढ्यासाठी तिथे आपल्याला म्हणावंसं वाटतं की आपल्याला युद्ध हे काय आहे हे माहिती असतं. आणि त्याचप्रमाणे ही जी शक्ती आहे या शक्तीला काय करावं लागतं तर ज्या वेळेला स्वतःच्या या सगळ्या विश्वाचं नियोजन करीत असताना किंवा निर्मितीची क्रिया करीत असताना ज्या काही गोष्टी अक्षम्य असतात किंवा ज्या काही गोष्टी अपायकारक अशा वाटलेल्या असतात त्या गोष्टींचा सूर पुन्हा तिला मिळवावा लागतो. कारण मित्रांनो निर्मितीचा सूर लावताना काही वेळेला ब्रह्मदेवाचा सुद्धा प्रज्ञा अपराध होतो. आणि हा जो प्रज्ञा अपराध होतो म्हणजे काय असतं तर विश्वाचं ब्ल्यूप्रिंट करीत असताना कधीतरी त्याची स्वच्छंदी वृत्ती किंवा त्याच्यातली स्वच्छंदी असं करून बघूया, असं केलं तर काय होईल अशासारखा जो एक विचार असतो तसा विचार त्या ठिकाणी येतो. आणि काहीतरी चित्रविचित्र गोष्टी होऊन जातात. हा स्वच्छंद वृत्तीकडे जो पण असं करण्यामध्ये सुद्धा एक स्वातंत्र्य घेण्यामध्ये किंवा स्वच्छंद करण्यामध्ये सुद्धा एक आनंद असतो. म्हणून त्याला मधु असं म्हटलं आहे. तो जरी गोड वाटत असला तरी अनेक वेळेला हानिकारक असतो. आणि म्हणून या गोष्टीला पुन्हा त्याचा सूर जेव्हा ब्रह्मशक्ती जेव्हा निर्मितीच्या कार्याला कंटाळते आणि आळसावते त्यावेळेला जे वैगुण्य निर्माण होतं ती त्रासदायक असतात. त्याला कैटभ असं म्हटलेलं आहे. आणि या निर्मितीच्या सुरातून निर्माण झालेला हा जो बेसूर किंवा जो असुर आहे त्याचा नाश करून विश्वशक्तीचं गाडं पुन्हा वळणावर आणण्यासाठी किंवा पुन्हा रुळावर आणण्यासाठी या चंड शक्तीला फार प्रचंड प्रयास करावे लागतात. आणि हे प्रयास म्हणजेच एक हिचं युद्ध आहे. आणि हे युद्ध हे मधुकैटभ युद्ध हे विश्वनिर्मितीच्या सूक्ष्म घडामोडींची कहाणी या ठिकाणी युद्धाच्या रूपकामध्ये ही प्रस्तुत केलेली आहे. ही विश्वनिर्मितीची प्रक्रिया सुरळीत प्रस्तुत केलेली आहे. आणि काय झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला या ठिकाणी ही अशा सगळ्या ज्या शक्ती आहेत ना त्या निर्गुण निराकार आहेत आणि आपण सगुण साकार आहोत. आपल्या बुद्धीला आणि आपल्या गुणांना त्या आकलन व्हाव्या म्हणून
ऋषीमुनींनी त्याचं मानवीकरण म्हणजे पर्सॉनिफिकेशन केलेलं आहे की या चंडीला देवीची किंवा स्त्रीची उपमा दिली आहे, कारण स्त्री ही सृजनशील आहे. त्याचबरोबर हे जे मध्ये मध्ये जे काही अडथळे किंवा जे काही भयंकर गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्यांना असुराची, कारण जो सूर निर्मितीचा लागलेला असतो तो बदसूर झालेला आहे आणि त्याने काहीतरी विचित्र घडामोडी होत आहेत, त्याला असुर असं नाव दिलेलं आहे. आणि त्या असुरांचा नाश करण्यासाठी या चंडीने केलेले प्रयास म्हणजे हे युद्ध आहे. हे मानवीकरण किंवा पर्सॉनिफिकेशन हे कोणी केलेलं आहे तर हे आपल्या ऋषीमुनींनी त्या जनसामान्यांना कळावं म्हणून मार्कंडेय ऋषींनी सप्तशतीचा जो पाठ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये हे या युद्धाची वेगळी वेगळी वर्णनं केलेली आहेत. ती ब्रह्मांडाच्यासाठीही आहेत आणि पिंडासाठीही केलेली आहेत. दोन्ही ठिकाणी जसं तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, तसा आपल्याला आपल्याशी सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा एक युद्धाचा प्रसंग होतच असतो. त्याच्यासाठी सुद्धा ही आपल्याला त्याही दृष्टीने याच्याकडे बघता येतं. आता हे पर्सॉनिफिकेशन म्हणजे सप्तशतीचे पाठ आहे. ब्रह्मदेवाने आदिशक्तीची जननी या रूपामध्ये प्रार्थना केलेली आहे आणि याच ठिकाणी ज्या वेळेला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात त्यावेळेला ही आल्हाददायिनी शक्ती, तिला बरं वाटतं म्हणून तीच लक्ष्मी आहे, तीच नारायणी आहे हे या ठिकाणी सांगितलेलं असतं. आता नार याचा शब्दाचा अर्थ पाणी. पाणी पण हे कसं पाणी की ज्या द्रवामध्ये निर्मितीची शक्ती आहे असं जे जल आहे ते जल जिच्या अंमलाखाली आहे तिला लक्ष्मी असं म्हणतात. ज्या जोडीच्या अंमलाखाली आहे त्या जोडीला लक्ष्मी आणि नारायण असं म्हणतात. आयन म्हणजे मार्ग किंवा रस्ता, नार म्हणजे पाणी, पाण्याकडे जायचा जो रस्ता आहे किंवा निर्मितीचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग म्हणून तो नारायण. हीच लक्ष्मी नारायण जे आहेत त्यांचीही आपण पूजा करत असतो किंवा त्यांनाही आपण समजून घेत असतो आणि विश्वनिर्मितीची प्रक्रिया कशी आहे हे आपल्यापासून आपण बघत असतो. मातृरूपामध्ये हिचं आवाहन केलेलं आहे. या मंत्रातून निर्माण झालेल्या ध्वनिलहरी परत ज्या ठिकाणाहून वस्तू म्हणजे एक हे वर्तुळ जिथून निर्माण झालं तिथे ती गोष्ट जात असते. शब्द हा सुद्धा ध्वनी आहे आणि या ध्वनी लहरी विश्वातल्या सुप्त ज्या शक्ती आहेत त्यांना जागृत करतात, त्यांना स्पर्श करतात आणि स्पर्श करून त्या ऊर्जा घेऊन जिथून निघाले तिथून पुन्हा त्या येतात, वातावरणामध्ये येतात आणि आपल्या संकल्पशक्तीला पाठबळ देत असतात. असा हा जो सप्तशतीचा जो पाठ आहे याच्यामध्ये सुद्धा अत्यंत रहस्यमय हा यासाठी आहे कारण त्याच्यामध्ये या अशा ज्या क्रिया आहेत त्या युद्धाच्या पद्धतीने दिलेल्या आहेत. तिने आदिमातेने कसं युद्ध केलेलं आहे, चंडीने कसं युद्ध केलेलं आहे आणि कोणत्या वेळेला तिने कोणते अवतार धारण केलेले आहेत